श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. वननेस संस्थेतर्फे आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वननेस आध्यात्मिक चळवळीचे सहसंस्थापक आध्यात्मिक गुरु श्री कृष्णाजी यांचा हा संवादात्मक आध्यात्मिक कार्यक्रम नाशिकच नाही तर महाराष्ट्रात देखील प्रथमतःच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचं स्वागत नाशिककरांनी मोठ्या उत्साहात केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री कृष्णाजी, उद्योजक सुजॉय गुप्ता आणि राजश्री कुटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. मुंबई नाका परिसरातील मेरियट कोर्टयार्ड हॉटेल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुरु श्री कृष्णाजी म्हणाले की आपल्या इच्छापूर्ती कधीच होत नाही, कारण जीवनभर विविध लोभ संपतच नाही. यात पैशाचा लोभ, संपत्तीचा लोभ तर वाढतच राहतो. म्हणूनच मनुष्य दुःखी राहतो. आध्यात्मिक आंतरिक शक्ती वाढवायला हवी. आपल्या भौतिक जीवनात व्यावहारिक कार्य करताना अनेक समस्या, अडचणी निर्माण होतात. नातेसंबंधातील ताणतणाव देखील असतात. अशा विविध समस्या निर्माण होतात. मात्र मनस्थितीत समस्यांवर सहज मात करता येते. भौतिक जीवनातील अधःपतनाला दिव्य चैतन्याद्वारे आत्मिक उंचीवर नेणं हा संस्थेचा उद्देश असल्याचं या प्रसंगी श्री कृष्णाजी यांनी सांगितलं. यावेळी श्री कृष्णाजी यांच्याकडून उपस्थितांना हा बहुमूल्य संदेश देण्यात आला किंवा त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आलं. शरीर, मन, हृदय, श्वास आणि कल्पना आदींवर लक्ष केंद्रित करून ध्यान तंत्र उपस्थितांना शिकवण्यात आले. A religious journey is very different from a self-help journey, which is a psychology journey. So all three journeys are extremely, very different. But in today's world, they got mixed up with words. But I am here today to take you on a spiritual journey, which is a journey of learning, transforming, and also a journey of connecting with your personal divine. So I am going to today take you into principles that is going to help guide you have an extraordinary quality of inner life, which will make the external life extraordinary. And at the end of my speech, I will also be giving you the Diksha, the blessing for you to awaken to wealth consciousness or abundance. So that's what I'm going to be doing today, this evening, for all of you. या कार्यक्रमामुळे लोकांना एक खूप नवीन सुंदर आध्यात्मिक यात्रा करण्याची अनुभूती मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये एक सुंदर ध्यान शिकण्याचं त्यांना एक सुंदर अवकाश मिळत आहे. सो अशा प्रकारचा हा कार्यक्रम मुक्तिगुरू श्री कृष्णाजी, जे दक्षिण भारतात एकम या भव्य विशाल असा ध्यान मंदिराचे सहसंस्थापक आहेत, त्यांच्याद्वारे हा आशीर्वाद आणि हे ज्ञान मिळण्याची संधी होणार आहे. तर ही खूप मोठी गर्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की नाशिकमध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम होतो आहे. धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी प्रार्थना ध्यानाद्वारे दिव्य चैतन्याचा स्त्रोत ग्रहण करण्याची संधी उपस्थितांना लाभली. नंतर धनंजय कुटे आणि राजश्री कुटे यांच्या हस्ते श्री कृष्णाजी यांचा सत्कार करून त्यांचे आभार प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ऐश्वर्या दुबे, उद्युदासजी, राज चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वननेसच्या वतीनं पुढील काही दिवसात नाशिकमध्ये आध्यात्मिक शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. त्या शिबिरात देखील मोठ्या संख्येने नाशिककरांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन या प्रसंगी करण्यात आलं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके.